सर्वांना नमस्कार. सूर्योपासनेशी संबंधित या विशेष धर्मसत्संगात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सत्संगाला आरंभ करण्यापूर्वी आपण श्री सूर्यनारायणाचे भावपूर्ण स्मरण करूया. जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरम्. नवग्रह स्तोत्रात सांगितलेल्या या श्लोकाचा अर्थ आहे, जास्वंदाच्या फुलाप्रमाणे कांती असलेल्या कश्यप पुत्र, अत्यंत तेजस्वी, अंधकाराचा आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या सूर्याला मी नमस्कार करतो. भारतीय कालगणनेनुसार माघ मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी म्हणजेच रथसप्तमी ही तिथी सूर्यदेवतेशी संबंधित आहे. भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण. या विशेष धर्मसत्संगात आपण रथसप्तमीविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती समजून घेऊया. प्रथम पाहूया रथसप्तमीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व. रथसप्तमी हा तेजोपासनेचा दिवस होय. या दिवशी सूर्याच्या किरणांतून प्रक्षेपित होणाऱ्या तेजलहरी पृथ्वीची कक्षा भेदून भूतलावर येतात. पृथ्वीच्या वातावरण कक्षेत प्रवेश करताना या तेजलहरींचा संयोग वातावरण कक्षेतील आपकणांशी होतो. त्यामुळे तेजलहरींमधील प्रखरता अल्प होते. त्यामुळे या दिवशी सूर्याची उपासना केल्यास उपासकाला सूर्याच्या तेजलहरी अधिक प्रमाणात ग्रहण करता येतात. या लहरींमुळे उपासकाला बळ प्राप्त होते. रथसप्तमीचा दिवस व्रत म्हणून साजरा केला जातो. आता पाहूया रथसप्तमीचा व्रतविधी. सूर्याच्या उपासनेमध्ये रथसप्तमीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं. सूर्योपासनेमध्ये उपवास करणे, सूर्यदेवाची पूजा करणे, त्याला अर्घ्य देणे आणि दान देणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. व्रताच्या कालावधीत मौन धारण करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, जमिनीवर झोपणे हेही महत्त्वपूर्ण आहे. रथसप्तमीचं व्रत करण्यासाठी आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीच्या दिवशी एक भुक्त राहतात. म्हणजे दिवसभरात एक वेळ म्हणजे दुपारी जेवतात. रथसप्तमीच्या दिवशी स्नानापूर्वी सर्व व्याधींचे निवारण होण्यासाठी आणि चांगले आरोग्य लाभण्यासाठी संकल्प करतात. सूर्योदयापूर्वी शक्यतो नदी, समुद्र आदी जलाशयात स्नान करतात. स्नानापूर्वी जलाशयात पांढरे तीळ घालून त्या पाण्याने स्नान करतात. जलाशयात स्नान करणे शक्य नसल्यास पांढरे तीळ घातलेल्या पाण्याने घरी स्नान करतात. आता पाहूया रथसप्तमीच्या व्रताच्या अंतर्गत करावयाचे पूजन. ही पूजा घराच्या बाहेर अंगणात किंवा अंगण उपलब्ध नसल्यास घरातही करता येते. ही पूजा स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो. पूजनासाठी पूजकाने पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून आणि पुरोहिताने उत्तराभिमुख म्हणजे उत्तरेकडे तोंड करून बसावे. धर्मशास्त्रात रक्तचंदनाचा लेप तयार करून त्याने एका पाटावर 7 घोडे असलेल्या आणि ज्याचा सारथी अरुण आहे अशा रथात बसलेल्या सूर्यदेवाचे चित्र काढून त्याची पूजा करण्यास सांगितले आहे. रक्तचंदनाने असे चित्र काढणे शक्य नसल्यास सूर्यदेवाचे असे चित्र कागदावर काढून ते चित्र पाटावर ठेवावे. काही ठिकाणी पाटावर केवळ सूर्यदेवाचे चित्र काढतात किंवा पाटावर सूर्ययंत्र ठेवून त्याची पूजा करतात. रक्तचंदन उपलब्ध नसल्यास चंदन उगाळून त्यात थोडे कुंकू घालून त्याने सूर्यदेवाचे चित्र काढावे.
प्रथम आचमन करावे. ओम श्री केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. नंतर देशकाल कथन करावे. यात पूजनकर्त्याने कोणत्या स्थानी कालप्रवाहात केव्हा पूजन करत आहे हे सांगायचे असते. एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. त्यानंतर सूर्यदेवतेचे षोडशोपचारे पूजन करावे. यात सूर्यदेवतेला 16 उपचार समर्पित केले जातात. ओम माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. श्री सवितृसूर्यनारायणाय नमः. धूपं समर्पयामि. श्री सवितृसूर्यनारायणाय नमः. दीपं समर्पयामि. शेवटी पायस म्हणजे दुधात शिजवलेल्या तांदूळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात. ओम अपानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यासाठीचे पायस तयार करण्यासाठी अंगणात विटांची चूल तयार करतात. काही ठिकाणी 3 दगड ठेवून त्यांचीही चूल तयार करतात. त्या चुलीमध्ये गाईच्या शेणाच्या गोवऱ्या प्रज्वलित करतात. त्यावर मातीचा घडा ठेवून त्यात पायस म्हणजे तांदूळाची खीर दुधात शिजवली जाते. काही ठिकाणी चुलीत गोवऱ्या प्रज्वलित करून त्यावर मातीच्या घड्यात दूध आटवून त्याचा नैवेद्य दाखवतात. पूजेसाठी पुरोहित उपलब्ध होऊ न शकल्यास स्वतःच आचमन, देशकाल कथन आणि संकल्प करून सूर्यदेवतेला गंध, फूल, धूप, दीप आणि नैवेद्य हे 5 उपचार भावपूर्ण रीतीने अर्पण करावेत. त्यानंतर एका पात्रात पाणी घेऊन त्यात रक्तचंदन, फूल, अक्षता आणि दुर्वा घालाव्यात. डाव्या हाताने त्यातील पाणी उजव्या हातात घ्यावे. नंतर डाव्या हातातील पात्र खाली ठेवून दोन्ही हातांची ओंजळ करून सूर्याच्या मित्र, रवी, भानू इत्यादी 12 नावांचा उल्लेख करून सूर्याला अर्घ्य द्यावा. ओम मित्राय नमः. इदमर्घ्यं समर्पयामि. ओम रवये नमः. इदमर्घ्यं समर्पयामि. ओम भानवे नमः. इदमर्घ्यं समर्पयामि. आरोग्य आणि ऐश्वर्य यांची प्राप्ती होण्यासाठी सूर्याला प्रार्थना करतात. एका सुपात गहू, तीळ, हिरवे वाटाणे, सातू, हिरवे मूग, उडीद, चणे अशी 7 प्रकारची धान्ये ठेवतात. त्या सुपात लाल वस्त्रासहित दक्षिणा ठेवून ते सूप ब्राह्मणाला दान म्हणून देतात. उपायनमिदं दिव्यं व्रतसम्पूर्तिहेतवे वायनं द्विजवर्याय सहिरण्यं ददाम्यहम्. इदं सुपूजितं सप्तधान्यदानं ब्राह्मणाय तुभ्यमहं सम्प्रददे. न मम प्रतिगृह्यताम्. प्रतिगृह्णामि. त्यानंतर सूर्यदेवाला घातलेल्या पंचामृत स्नानाचे तीर्थप्राशन करतात. ओम अकालमृत्युहरणं सर्वं व्याधिविनाशनं सूर्यनारायणपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्.
अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकलारोगा सत्यं सत्यं वदाम्यहम्. नंतर आदित्य हृदय स्तोत्र, सूर्याष्टक किंवा सूर्यकवच या स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करतात. अथ श्री सूर्य अष्टकम्. श्री गणेशाय नमः. सांब उवाच आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर. दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते. त्यानंतर सूर्यदेवतेची कथा वाचतात. एकदा नैमिषारण्ये ऋषयः शौनकादयः प्रप्रच्छुर्मुनयः सर्वे सूतं पौराणिकं खलु. ऋषयौचुः व्रतेन तपसा कव्या प्राप्यते वाञ्छितं फलं. तत्सर्वं श्रोतुमिच्छामः कथयस्व महामुने. या दिवशी दुपारी ब्राह्मण भोजन घालावे किंवा ब्राह्मणाला शिधा म्हणजे भोजन बनवण्यासाठी लागणारे साहित्य द्यावे. हे केल्याने रथसप्तमीच्या आदल्या दिवशी केलेल्या उपवासाचे पारणे सोडले जाते, म्हणजे सांगता केली जाते. आता पाहूया सूर्यदेवतेच्या पूजनाचे वैशिष्ट्य दर्शवणारे सूक्ष्म ज्ञानविषयक चित्र. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंच ज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते. विशिष्ट कृती अथवा वस्तू यांच्या संदर्भात अशा प्रकारे स्पष्ट झालेली सूक्ष्म स्तरावरील सूत्रे चित्ररूपात प्रस्तुत केली जातात. हे चित्र कुमारी प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे. भावाचे वलय पूजा करणाऱ्या व्यक्तीत निर्माण होऊन ते कार्यरत होते. शक्तीचे वलय सूर्यदेवतेच्या पूजेच्या ठिकाणी निर्माण होऊन ते कार्यरत होते. शक्तीच्या लहरी पूजेतून पूजा करणाऱ्या व्यक्तीकडे आणि वातावरणात प्रक्षेपित होतात. शक्तीचे वलय पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या अनाहत चक्राच्या स्थानी निर्माण होऊन ते कार्यरत होते. शक्तीचे कवच पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या देहाभोवती निर्माण होते. चैतन्याचे वलय सूर्यदेवतेच्या पूजेच्या ठिकाणी निर्माण होऊन ते कार्यरत होते. चैतन्याचे कण वातावरणात प्रक्षेपित होतात. या चित्रावरून सूर्यदेवतेच्या पूजनाचे महत्त्व लक्षात येते. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात तसेच कर्नाटकातील काही शहरांमध्ये रथसप्तमी हा स्त्रिया मकर संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो. नव्याने सूर्यनमस्कार घालणाऱ्यांनी या दिवसापासून सूर्यनमस्कार घालण्यास प्रारंभ करावा. प्रतिदिन सूर्याला प्रार्थना करून सूर्यनमस्कार घातल्याने उत्तम आरोग्य प्राप्त होते. सूर्यनमस्कार 12 आणि 12च्या पटीत घातले जातात. या दिवशी ओम सूर्याय नमः हा नामजप करावा. आता पाहूया भारतातील प्रसिद्ध सूर्यमंदिरे. ओडिशातील कोणार्क येथील सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे. ते 13व्या शतकात राजा नरसिंहदेव यांनी बांधले आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा येथील सूर्यमंदिरही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी या गावात साधारण 800 वर्षांपूर्वीचे सूर्यमंदिर आहे. ते कनकादित्य मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. ही आहे सोलापूर जिल्ह्यातील नारायण चिंचोली येथील सूर्यमंदिरातील सूर्यदेवाची मूर्ती. आता पाहूया
विविध राज्यात रथसप्तमीला साजरे होणारे उत्सव. रथसप्तमीच्या दिवशी साजरा होणारा कर्नाटकातील मंगळुरू येथील मंगळुरू रथोत्सव प्रसिद्ध आहे. कर्नाटक राज्यातील श्रीरंगपट्टणम येथील मंदिरात रथसप्तमी हा वर्षातील एक मोठा सण म्हणून साजरा करतात. या दिवशी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथे एक दिवसाचा ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. हा वर्षातील एक मोठा सण म्हणून साजरा करतात. त्यात मलायप्पा स्वामींची म्हणजेच श्री बालाजीची श्रीदेवी अन भूदेवी यांच्यासहित मिरवणूक काढतात. ही मिरवणूक विविध वाहनातून काढतात. ही मिरवणूक दिवसभरातील वेगवेगळ्या वेळी आणि रात्री काढली जाते. गोविंदा हरी गोविंदा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा हरी गोविंदा वेंकटरमणा गोविंदा श्रीनिवासा गोविंदा श्री व्यंकटेशा गोविंदा भक्तवत्सल गोविंदा पाप विमोचन गोविंदा गोविंदा हरी गोविंदा वेंकटरमणा गोविंदा गोविंदा हरी गोविंदा वेंकटरमणा गोविंदा. रथसप्तमीचे व्रत साजरे करण्याच्या पद्धतीत प्रांतानुसार काही भिन्नता असू शकते. अशा वेळी आपल्या प्रांतात हे व्रत ज्या पद्धतीने साजरे केले जाते तसे भक्तिभावाने साजरे करावे. या सत्संगात सांगितलेली माहिती आणि साधनेसंबंधीचे मार्गदर्शन सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. श्री सूर्यनारायणाच्या कृपेने आपल्याला या सत्संगातील अमूल्य ज्ञान मिळाले. यासाठी त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून थांबूया. नमस्कार.